हाय हॅलो नमस्कार। तर मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या नवीन अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर आय होप की तुम्ही सर्वजण मजेत आणि मस्त असाल। तर आता व्हिडिओला तर केलेले आहे स्टार्टिंग। आज आलेलो आहे ते आम्ही खारकोपरच्या रामबागमध्ये। तर आता हे रामबागमध्ये ह्या मुलांसाठी आलो आहे स्पेशली। तर आता मुलं चाललेली आहेत, तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला मुलांची मजा पाहायला भेटेल। ॲक्च्युली उशीर झालेला आहे पण तरीही आलेलो आहे। चला मग। तर आता व्हिडिओला झालेली होती ऑलमोस्ट सुरुवात आणि त्या म्हणजे खूप वेळ झालेला, पण तरीही माधुरी जी आहे ती पहिल्यांदाच ह्या रामबागला आलेली होती, तिला पाहायचं होतं म्हणून आलेलो खास आम्ही। नाहीतर इतर वेळेस एवढं उशिरा तर नाही येत, कारण ऑलमोस्ट 7 वाजलेले होते, कारण हा वेळ तर जाण्याचा असतो। पण आम्ही त्या वेळेला आलेलो आणि म्हणजे सगळं घरी जाऊन स्वयंपाक वगैरेही करायचा होता आणि त्यात आज आई पप्पा पण येणार होते। तरी पण मग विचार केला चल जाऊ देत, मुलं नंतर आल्यानंतर जरा खेळून आल्यानंतर कशी थकतात मुलं आणि पटकन झोपतात। मग त्या दृष्टिकोनातून आम्ही गेलो आणि मग तिथे गेल्यानंतर मग हिंदवी, स्वराज, त्यानंतर त्रिशा, समर्था आणि ईश्वरी यांची मात्र दंगामस्ती सुरू झाली। हिंदवी आणि ईश्वरी छोट्या आहेत पण त्या दोघीही काही कमी नाही आहेत खेळण्यामध्ये, दोघींनाही भरपूर खेळायला आवडते। समर्थ मात्र अजून लहान आहे त्यामुळे त्याला खूप हँडल करून खेळवायला लागतं। आणि हे जे त्रिशा आणि स्वराज जो आहे ते मात्र कुठेही आपले खेळत बसतात बिंदास, आणि हा दोघी मात्र त्यांच्या पाठी पळून त्यांना सारख्या शोधत होत्या आणि मग त्यांना शोधता इकडे शोध तिकडे शोध करत अर्धं त्यांचं खेळणं राहून जात होतं। असं चाललेलं होतं सगळं तिथे गार्डनला गेल्यानंतर। तर ते मात्र त्यानंतर मग हिंदवी शोधत अशी चाललेली दादाकडे परत, पण त्यावेळेस तिला परत मामा दिसलं। मामाने मग तिला बसवलं ह्याच्यावर, जो झोका आहे त्याच्यावर बसवलं, पण तिला अचानक काय झालं काय माहिती, तिला इतर वेळेस झोका भयंकर आवडतं, खूप आवडतं झोका। बहुतेक तिला झोका फास्ट वगैरे वाटला की काय माहीत, त्या अचानक रडायला सुरुवात झाली तिची। आणि नंतर मग तिला तिथून उतरवलं आणि मग इथे स्वराज आणि त्रिशा बसले मग त्या झोक्यावर, आणि इकडे मात्र मग मुलींना मग इथे त्याच्यावर टॉयवर म्हणजे टॉय हॉर्सवर बसवलं त्यांना, आणि ते असे छान अशा मग त्या खेळायला लागल्या। जरा इथे जरा खेळल्या व्यवस्थित, आणि त्यानंतर म्हणजे इथे एवढी खेळणी आहेत ना मुलांना, म्हणजे हे खेळू की ते खेळू असं होऊन जातं मुलांचं। तर छान खेळतात मुलं, पण आम्हाला जायची घरी घाई झालेली होती, कारण घरी जाऊन बाकी सर्व तयारी करायची होती, त्याचबरोबर डेकोरेशन थोडंसं करायचं होतं। म्हणजे त्यांचं स्वागत करायचं होतं, आई पप्पांचं एवढ्या दिवसातून येणार होते आणि त्यांचा सुखाचा म्हणजे प्रवास छान झाला म्हणून यासाठी मेन म्हणजे त्यांचं स्वागत करायचं होतं। तर हे दोघे पहा कसे झोके घेत आहेत आणि किती उंच उंच झोके घेत आहेत तेही। त्यानंतर हिंदवीला दिसला ते तिला सिसॉ भयंकर आवडतो, आणि आधी तर स्वराज बसला सिसॉवर, त्यानंतर मग मामाने सोडला आणि ह्या दोघांचं झालं सुरू खेळणं। त्यानंतर परत मग ईश्वरीला वाटलं आपणही खेळा म्हणून ईश्वरी पण आली, आणि नंतर ईश्वरी आणि दोघीही थोड्या वेळ जरा खेळल्या। आणि इकडे मात्र त्रिशाचं झोके घेणंच चाललं होतं, आणि ही ईश्वरी पण आधी झोके घेत होती, नंतर आली ती सिसॉ खेळण्यासाठी अचानक बघितल्यानंतर हिंदवीला। तर अशा पद्धतीने मुलांनी खूप एन्जॉय केलं तिथं, आणि गार्डन खरंच खूप छान आहे। जर कोणी इथले जवळचे असेल तर त्यांनी नक्की एकदा भेट द्या त्या गार्डनला, मस्त असं आहे। रामबाग म्हणून आहे, खारकोपरचा जो गावठाण म्हणजे गावात जाणारा रस्ता आहे, तर तिथे हे गार्डन झालेलं आहे, मस्त आहे। आणि आतमध्येही खूप छान असा व्ह्यू आहे, तोही मला जमेल तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण वेळेच्या अभावी मी काही जास्त तिथे फिरू शकले नाही। आम्ही इतर वेळेस याच्या आधी फिरलेलो आहे, भरपूर वेळा गेलेले आहे मी, जवळजवळ 3-4 वेळा गेलेले आहे या गार्डनला, पण मी ज्यावेळेस म्हणजे माझं यूट्यूब चॅनल सुरू करायच्या आधी गेलेले आहे, त्यामुळे माझ्याकडे काही जास्त व्हिडिओज नाहीत। फोटोज वगैरे आहेत मुलांचे तिथे काढलेले वगैरे, पण ते आता म्हणजे ते नाही मी याच्यामध्ये शेअर केले, पण भरपूर छान असं गार्डन आहे ते इथे पाहू शकता। असं म्हणजे असं व्ह्यू केलेलं आहे त्यांनी, असं झोका वगैरे आहे तिथे, फॅमिली झोके वगैरे असे घेऊ शकतात, म्हणजे पूर्ण एक फॅमिली बसून, तर तसंही झोका टाईप केलेलं आहे। आणि इथे असं म्हणजे एक आपल्याला प्रेशियस वाटावं अशा पद्धतीचं हे गार्डन आहे, मला एक्सप्रेस होता येत नाही इतकं म्हणजे छान आहे हे गार्डन। आणि इथे म्हणजे भरपूर असे म्हणजे ना प्री वेडिंग शूट पण करतात भरपूर जण, त्याचबरोबर आपले जे मॅटर्निटी शूट असतं तेही करतात भरपूर जण येऊन इथे, आणि छान असे शूट वगैरे पण होतं बऱ्यापैकी। इथे कार्यक्रम होतात सिंगिंगचे वगैरे,
अशा पद्धतीने इथे म्हणजे ती सोय आहे. आणि त्यानंतर इथे पाहू शकता मुलं कशी बसलेली आहे त्या फॅमिली झोक्यावर आणि छान असे झोके घेत होते. आणि त्यानंतर माधुरी आणि उमेश पण बसला आणि हिंदवी काही बसत नव्हती म्हणून मामी तिची थांबली होती आणि माझ्या हातात कॅमेरा होता म्हणून मीही बसले नव्हते. त्यानंतर इथे हिंदवी आणि मामीचं आपलं एकटीचं चाललेलं आहे. तर त्यानंतर आम्ही इथे थोडंफार जरा फिरलो, म्हटलं जरा बघून घ्यावं काय काय, म्हणजे मुलं आले होते भरपूर दिवसांनी आणि माधुरी मेन पहिल्यांदा आली होती. तिला झालेलं इकडे फिरू का तिकडे फिरू, पण प्रॉब्लेम असा होता वेळ कमी होता त्यामुळे काही जास्त फिरणं जमलं नाही. आणि मुलंही नंतर जरा थोडंसं रात्र झाली थकलेली त्यामुळे ती किरकिर करायला लागले. मग म्हटलं जाऊया. आणि हे असं मस्त इथे हे पण खूप छान आहे फोटोशूटसाठी वगैरे. मी खूप फास्टमध्ये दाखवले आणि कारंजामध्ये तर अतिशय मस्त भरपूर असे रंग आहेत आणि छान फुलतं वगैरे कारंजा. ते ॲक्च्युली इथे मला शूट करताना ते खाली म्हणजे कमी झालेले त्यामुळे ते तेवढं शूट झालेलं आणि मी ज्यावेळेस इकडे वळे परत तो मोठा झालेला. पण त्यानंतर परत पाहू शकता समोर कॅमेरा केल्याबरोबर ते म्हणजे कारंजाचा जो फ्लो आहे तो कमी झाला. आणि त्यानंतर आता म्हटलं आता आपण जाऊया घरी जाऊया. तर घरी आल्यानंतर सगळं स्वयंपाक वगैरे झाला. मुलांना थोडं झोपवलं काय आणि समर्थाची आणि ईश्वरीची तर एक झोपही झाली तोपर्यंत. आणि त्यानंतर आम्ही हे डेकोरेशन वगैरे केलं आणि समर्थ आणि ईश्वरी मात्र जागी होती. माझी दोन्ही मुलं झोपलेली, हिंदवी आणि स्वराज दोघेही झोपून गेलेले आणि माधुरीची दोन्ही मुलं जागीच होती, समर्थ आणि त्रिशा आणि ईश्वरी ही तिघंजणं जागे होते आई पप्पा येईपर्यंत. आणि त्या अशा पद्धतीने सजावट केलेली होती. आणि त्यानंतर मग दीपाली जी आहे त्यांना ओवाळण्यासाठी ताट तयार करत होते आणि आम्ही मात्र बघत होतो काय कसं काय राहिलं आहे की काय वगैरे अशा पद्धतीने. त्यानंतर हे असं ताट तयार केलेलं आहे आणि तेवढ्यामध्येच आई पप्पा लगेच म्हणजे आई पप्पा जस्ट आलेच आणि मग त्यांना ओवाळून आतमध्ये घेतलं. त्यांना म्हणजे दीपालीनेच ओवाळलं आतमध्ये, कारण माझ्या हातात कॅमेरा होता आणि माधुरीच्या हातामध्ये तिचा मुलगा, कारण तो जरा खाली सोडला की लगेच फुलं गोळा करायचा म्हणून आम्ही फुलंही जेमतेमच टाकलेली, म्हणजे जेवढं त्यांना म्हणजे आतमध्ये येण्याचं जेवढं पोर्शन होतं तिथपर्यंतच फुलं टाकलेली. नंतर काही जास्त फुलं टाकली नव्हती कारण तो खूप गोळा करत होता आणि अजूनही लहान आहे, काही म्हणजे त्यालाही काही कळत नाही आणि तोंडात वगैरे घालेल वगैरे या भीतीने थोडीशीच फुलं टाकलेली होती. आणलेली भरपूर. आम्हाला उमेश बाहेरून सांगत होता एवढी फुलं आणलेली त्याचं काय केलं, ती का नाही टाकली. तर म्हटलं अरे समर्थ आहे तो गोळा करतो आणि खातो त्याच्यामुळं थोडीशीच टाकलेली आहेत, मी त्याला सांगत होते. तर अशा पद्धतीने आई पप्पांना ऑप्शन करून दीपालीने आतमध्ये घेतलं. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि त्यांनी जे गंगाजल आणलेलं आहे तेही ठेवण्यासाठी तिथे चौरंग वगैरे ठेवला होता अस्तर टाकून, तर त्याच्यावर आईने गंगाजल वगैरे ठेवलं, त्यावर फुलं वगैरे आम्ही वाहिली. त्यानंतर आई पप्पांच्या पाया वगैरे पडलो आणि अशा पद्धतीने हा व्हिडिओ झालेला आहे. तर तुम्हाला कसा वाटतो मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.